भाई हुंडाईची वरनं 22चा मायलेज कधी बसून द्यायला लागली. आपण चाललोय मुंबई पुण्याच्या एक्सप्रेसवर आणि ड्रायव्हर आहे आपल्यासोबत अजिंक्य. अजिंक्य भाई काय कला आहे ही मायलेज काढायची, जरा सांगा आम्हाला टिप्स. मायलेज कुठलीही गाडी काढू शकते, चालवणाऱ्याच्या हातात आणि पायात आहे. पहिली टिप म्हणजे की गाडी एकसारखी चालवली पाहिजे. एकसारखी म्हणजे कॉन्स्टंट स्पीडला. सतत जर तुम्ही रेस दिली, गाडीला ऍक्सिलरेशन दिलं, तर तुम्हाला चांगला मायलेज मिळणार नाही. दुसरी गोष्ट की जर तुमच्या गाडीला क्रूज कंट्रोलचा फीचर कंपनी फिटेड दिला आहे, तर त्याचा देखील अशा एक्सप्रेसवेजवर पुरेपूर वापर झाला पाहिजे, ज्यामुळे गाडी एकसारखी चालते आणि चांगला मायलेज मिळतो. तिसरं की गाडीची टाइम टू टाइम सर्व्हिस आणि गाडी मेंटेन्ड पाहिजे. जेवढे हब्स आहेत त्यांची ग्रीसिंग झालं, वेगवेगळे पॉईंट्स अलाइनमेंट बॅलन्सिंग, तसेच टायर मधलं प्रेशर आहे ते देखील मायलेज मध्ये खूप मॅटर करतं. म्हणून कसं कुठल्या ट्रिपला जाताना पहिले चारही टायर मधली हवा बॅलन्स आउट करून इक्वल ठेवा आणि पुरेपूर जी हायवे सजेस्टेड रेटिंग असते त्या हिशोबाने तुम्ही जे ते गाडीमध्ये हवा फिल करा, तर तुमची गाडी का मायलेज नाही देणार. आणि काचा उघड्या ठेवल्या तर. आणि हो, एरोडायनामिक्स. हायवेवरती आपण कॉन्स्टंटली 80-90च्या अबाव गाडी चालवतो एक्सप्रेसवेज वरती, तर अशा सिनेरियोज मध्ये मोस्टली काचा बंद करून गाडी चालवा. त्याच्यामुळे काय होतं, ड्रॅग कमी होतो, एरोडायनामिक एफिशियन्सी गाडीची वाढते. आणि एसी चालू ठेवून तुम्ही गाडी चालवा, कारण लोकांमध्ये असं मिसकन्सेप्शन आहे की एसी चालू केल्यावर मायलेज कमी होतो. असं बिलकुल नाहीये. काचा बंद करा, एसी चालू करा, कॉन्स्टंट स्पीडला गाडी चालवा. कशी गाडी ॲव्हरेज देत नाही, आता आमची गाडी बघा कितीचं ॲव्हरेज देते, 20.2चं ॲव्हरेज दाखवते. ऑटोमॅटिक व्हर्जनवाली वेरणा आहे. का नाही देणार मायलेज? ड्रायव्हिंग हॅबिट बदला, नक्कीच मायलेज देईल गाडी.